24 तासांसाठी राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कोकणातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। राज्यातल्या घाटमाथ्यावरतीही अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मराठवाड्यात सर्वत्र येलो अलर्ट असेल, तसंच जिल्ह्यामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। विदर्भातल्या अकोला, अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर विदर्भातल्या पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। दरम्यान राज्यातल्या हवामानाच्या स्थितीबाबत जाणून घेतलेलं आहे केएस होसळीकर यांच्याकडून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। आपण पाहूया। राज्यात मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि जनजीवन विस्कळीत झाले। जुलै महिन्यामध्ये एकदम पावसाने मुसळधार पाऊस पडल्याने नेमकी ही परिस्थिती हवामान विभागाची कशी आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत केएस होसळीकर सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये, एवढी भयानक परिस्थिती निर्माण का झाली? मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये म्हणजे काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 पर्यंत मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आल्या आहेत आणि काही ठिकाणी अतिवृष्टीच्या पण नोंदी आल्या आहेत। जे सांताक्रूज आपलं निरीक्षण केंद्र आहे हवामान विभागाचं, 268 मिलीमीटर पाऊस तिथे आपल्याला दिसला 24 तासांमध्ये। आणि जे महानगरपालिकेचे जे नेटवर्क आहे तर त्यांच्या नेटवर्कमध्ये पण बऱ्याच ठिकाणी 250 ते 300 मिलीमीटर पावसाच्या नोंदी आल्यात। तर आता जे अलर्ट्स आहेत मुंबईमध्ये, तो मुंबईमध्ये पुढच्या 24 तासासाठी येलो अलर्ट आहे। जर का आपण इथं बघितलं तर मुंबईमध्ये आपण बघितलं तर इथे येलो अलर्ट आहे आणि ठाण्यामध्ये पण येलो अलर्ट आहे, पालघरमध्ये पण येलो अलर्ट आहे। त्या मानाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे त्याला सायलेंट आपण करणार। तर मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला इथे दिसतोय। तर मुंबईमध्ये दर 6 तासांना हवामानाचं अपडेट येतच असतं आणि पुढच्या 2-3 दिवसात पाऊस ओसरेल, पण काही ठिकाणी मुसळधार, कोकणात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता होसळीकर सर यांनी व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।